डार्क झोनमध्ये विहिरींना मंजुरी कशी? चाळीसगाव पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा. MTS 24 न्यूज विशेष वृत्त. चाळीसगाव विशेष प्रतिनिधी. भडगाव तालुक्यातील मळगाव शिवार हे डार्क झोन, भूजल टंचाई क्षेत्र म्हणून घोषित असतानाही चाळीसगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी BDO तेथे विहिरींना मंजुरी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विहीर मालक चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी असले तरी जमिनीचा सातबारा भडगाव तालुक्यातील असताना हा अजब मंजुरीचा खेळ कसा झाला याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काय आहे नेमका प्रकार? नियम धाब्यावर मळगाव शिवार डार्क झोनमध्ये येत असल्याचा स्पष्ट शासन निर्णय असताना चाळीसगावच्या BDO यांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन या विहिरी कशा मंजूर केल्या हा मोठा प्रश्न आहे. अजब मंजुरी. संबंधित विहीर मालक चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या राजकीय किंवा प्रशासकीय वजनाचा वापर करून ही मंजुरी मिळवून घेतल्याची चर्चा आहे. जमिनीचा मूळ सातबारा भडगावचा असताना चाळीसगाव प्रशासनाने डोळे झाकून मंजुरी कशी दिली? मंजुरीपूर्वी जागेची प्रत्यक्ष पाहणी आणि कागदपत्रांची पडताळणी झाली नव्हती का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स आक्रमक. या बेकायदेशीर प्रकाराविरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स या संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा थेट इशारा संघटनांनी दिला आहे. उपस्थित झालेले मुख्य प्रश्न. 1. भडगाव तालुक्याचा सातबारा असताना चाळीसगाव पंचायत समितीने मंजुरी कशी दिली? 2. डार्क झोन नियमांचे उल्लंघन करून भूजल पातळी धोक्यात आणणाऱ्यांवर कारवाई होणार का? या संपूर्ण प्रकरणामुळे शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकारी यावर काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.